सांगलीतील वखारबाग परिसरात जुन्या वादातून एका रिक्षाचालकावर बॅटने हल्ला करून गंभीर मारहाण करण्यात आली आहे। या प्रकरणी प्रसाद कृष्णा नलवडे वर्ष 49 राहणार लोणी गल्ली वखारबाग सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून विशाल शिंदे, वैभव शिंदे आणि विकास गणपती बुरुंगे सर्व राहणार लोणी गल्ली वखारबाग या तिघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रसाद नलवडे हे रिक्षाचालक असून त्यांचे संशयित आरोपींशी पूर्वी वाद झाला होता। या वादाचा राग मनात धरून 28 एप्रिल रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास नलवडे यांच्या घरासमोर संशयित आरोपी विशाल शिंदे, वैभव शिंदे आणि विकास बुरुंगे यांनी हल्ला केला। यामध्ये संशयित आरोपी विशाल शिंदे यांनी नलवडे यांच्या डोक्यावर मागून बॅटने वार करून त्यांना जखमी केले। तसेच इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली। या घटनेनंतर जखमी नलवडे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार तिघा संशयित आरोपी विरोधात BNS कलम 118(1), 115(2), 351(2), 352(3)(5) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून 3 साक्षीदारांची चौकशी केली असून पुढील तपास सुरू आहे।